नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे डायबेटिक फ्रेंडली फुटाण्याच्या डाळीचं पीठ आणि ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक लाडू। पहिल्यांदा आपण हे आता साहित्य बघून घेऊया। ह्या कपाच्या मापानं किंवा कोणत्याही वाटीचं माप घ्या। हे 1.5 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। त्याच वाटीनं आपण हे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। पाऊण वाटी हा गूळ आहे। 2 टेबलस्पून सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। 2 टेबलस्पून तीळ आहेत। 2 टेबलस्पून ही खारीक पावडर आहे। ह्यामधला आपण अर्धा कप तूप वापरणार आहे। मेजरमेंटसाठी ह्या कपांचा आपण वापर केलेला आहे। आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत। हे काजू बदामाचे काप 2-2 टेबलस्पून घेतलेले आहेत। थोडे हे काळे मनुके आणि हे बेदाणे घेतलेले आहेत। पहिल्यांदा आपण आता ह्या डाळ्याची पावडर करून घेऊया। बघा, आता लाडू करण्यासाठी कढई आपण गॅसवर ठेवून घेतलेली आहे। त्यात आता पहिल्यांदा हे तीळ भाजून घेऊया। तीळ चांगले चटचट उडेपर्यंत भाजून घ्या। बघा, आता हे तीळ कसे छान भाजून झालेले आहेत। ते आता आपण काढून घेऊया। आता आपण थोड्याशा तुपावर हे किसलेलं खोबरं परतून घेऊया। बघा, आता खोबरं छान भाजून झालेलं आहे। हे पण आपण काढून घेऊया। आता कढईमध्ये अजून आपण 2 चमचे तूप टाकून घेऊया आणि त्या तुपावर आता पहिल्यांदा आपण ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहेत। सगळे बघा मी एकत्रच टाकलेले आहेत। थोडासा कलर बदलला की ते आपण काढून घेणार आहे। बघा, आता हे ड्रायफ्रूट्स कसे आपले छान परतून झालेत। हे आता मी काढून घेते। आता ह्या तुपाच्या कढईतच अजून थोडं तूप टाकून घेऊया। ह्या तुपावर आपण आता ही खारीक चांगली परतून घ्यायची। बघा, आता खारीक आपली कशी छान कुरकुरीत भाजून झालेली आहे। हे पण आता मी ड्रायफ्रूट्सवर काढून घेणार आहे। आता ह्याच कढईमध्ये आपण ज्वारीचं पीठ भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी हे साधारण पाव वाटी तूप मी टाकून घेते। तूप आता थोडं वितळलं की त्यामध्ये आता हे पीठ टाकूया। बघा, गॅसच्या लो फ्लेमवर हे पीठ आपण असं आता छान खमंग भाजून घ्यायचं आहे। तूप बघायला लागलं तर अजून थोडं मी टाकणार आहे। अजून 1 चमचाभर तूप आपण त्यात टाकून घेऊया आणि हे आता चांगलं खमंग असं भाजून घेते। बघा, आता गॅसच्या लो फ्लेमवर 10 मिनटं भाजल्यानंतर पीठ कसं आपलं छान खमंग भाजलेलं आहे। पिठाला तूप पण सुटायला सुरुवात झाली। आता हे डाळ्याचं पीठ पण ह्यामध्येच टाकून घेऊया आणि दोन्ही आपण चांगले एकत्र आणखी 5 मिनटं भाजून घेणार आहे। फार कोरडं वाटलं तर अजून तुम्ही ह्यामध्ये थोडं तूप टाकू शकताय। अगोदर आपण चांगलं मिसळून घेऊया आणि नंतर गरजेप्रमाणे तूप टाकूया। आपल्याला फक्त ह्या डाळीच्या पिठामधला कच्चापणा कमी करून घ्यायचा आहे। हे पूर्ण नाही भाजलं तरी चालतं, कारण आपण ह्या ज्वारीच्या भाजलेल्या पिठामध्येच हे पीठ टाकल्यामुळं ह्यातलं मॉइश्चर कमी होऊन भाजलं जातं। म्हणून हे पहिल्यांदा आपण एकजीव करून घेऊया। बघा, आता हे दोन्ही पिठं आपली कशी छान एकजीव झालेली आहेत। त्यात आता हे अजून 1 चमचाभर घट्ट तूप टाकून घेते। आता हे 5 मिनटं भाजून घ्यायचं आहे। बघा, आता हे अजून 5 मिनटं आपण
छान असं भाजून घेतल्यानंतर आपण हे आता काढून घेऊया। आता आपण त्या कढईमध्ये हा गूळ टाकून घेऊया। ह्या गुळामध्ये आता अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। हा गूळ विरघळून पाकाला चिकटपणा येईपर्यंत हे आपण आता चांगलं हलवत राहायचं आहे। बघा आता पाकाला आपल्या कशी छान उकळी आलेली आहे। बघा आता आपला पाक कसा छान तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। पोटावर घेऊन जरी तुम्ही चेक केला तर इतपत अशी या पाकाला तार झाली पाहिजे। आता हा गॅस मी बंद करून घेते आणि हे पीठ आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। लगेच आता त्यामध्ये हे तीळ, खोबरं, खारीक आणि हे ड्रायफ्रूट्स पण चांगले मिक्स करून घेऊया। बघा आता हे चांगले एकजीव करून घेतल्यानंतर लाडू बांधायला आपल्या हाताला सोसवेल इतपत थंड होईपर्यंत आपण हे झाकून ठेवायचं आहे। बघूया आता एक 10-15 मिनटं झालेली आहेत। हे पीठ आपलं हाताला सोसवेल इतकं थंड झालेलं आहे। त्यामध्ये आता टाकूया ही वेलची पावडर आणि आता हे चांगलं मिक्स करून आपण ह्याचे आता लाडू बांधून घेऊया। बघा एका हाताने जर बांधला तरी छान बांधला जातोय। असा हा आपला पाक पण तयार झालेला आहे। लाडू बघा किती छान मऊ झालेत। बघा आता असे करून मी हे सगळे लाडू बांधून घेते। बघा मैत्रिणींनो, असे आपले सगळे लाडू बांधून झालेले आहेत। डायबेटिक फ्रेंडली ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक लाडू कसे झालेत ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा। माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। बघा हे लाडू कसे छान खुसखुशीत झाले आहेत। माझ्या नेहमीच्याच ब्रीदवाक्याप्रमाणे घरचं खा, निरोगी रहा। धन्यवाद।